नमस्कार, स्वागत आहे माहीज किचन रेसिपीमध्ये। आज आपण अर्धा किलो शाबू तांदळापासून बटाटा चकली बनवणार आहे। अर्धा किलो साबुदाणा घेतलाय, वजनी प्रमाणात 500 ग्रॅम घेतलाय। साबुदाणा हा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे, तर बोट बुडेल इतकं त्यामध्ये पाणी ठेवायचं आणि साबुदाणा मस्त भिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता, हाताने मॅश होईल इतका साबुदाणा मस्त भिजलेला आहे। आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1.5 किलो बटाटा शिजवून घेतलेला आहे। तर त्याचा आता आपण साल काढूया। बटाट्याचं साल काढून घेतले, तर आता आपण बटाटा खिसणीने खिसूया। गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत। तर बटाटा खिसून झालाय, तर आता आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करूया। चवीपुरतं मीठ टाकायचं, लाल पावडर टाकायचं, तुम्ही त्याऐवजी जिरे टाकू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। अजिबात न वापरता आपण ह्या बटाट्यामध्ये साबुदाणा मस्त मळून घेऊया। 15 मिनिटासाठी मळून घेतलेला साबुदाणा ठेवायचा, मस्त भिजलेला आहे। तर आता आपण थोडा पाण्याचा हात घेऊन झाऱ्यामध्ये भरायचा। तर झाऱ्याला मी अगोदर तेल लावून घेतलं होतं, म्हणजे पीठ अजिबात चिकटत नाही। साईजमध्ये आपण चकल्या करूया। तर येथे मी सर्व पिठाच्या पूर्णपणे चकल्या करून घेतल्यात। अशा सुकल्या की पलटी करायच्या, म्हणजे दोन्ही बाजू व्यवस्थित वाळल्या जातात। चकल्या 2 दिवस उन्हात वाळवून घेतल्यात। मस्त अशा चकल्या वाळलेल्या आहेत। तेल गरम करायला ठेवलं आहे। तुम्हाला मी चकली तळून दाखवते। तर तुम्ही बघू शकता, हळूहळू चकली फुलायला लागली आहे। व्यवस्थित अशी कुरकुरीत खुसखुशीत चकली तयार होते। ही चकली बनवताना तुम्ही योग्य प्रमाण वापरले, चकली अजिबात बिघडत नाही।